क्षण चिन्मय स्वरूप जगद्गुरु तुकोबाराय यांचा जीवाची पराधीनता आणि अगतिकता असा भाव व्यक्त करणारा गोड आणि सर्वांच्या पाठ्यातील 4 चरणाचा अभंग आपण निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय एक महत्वाचा सिद्धांत तुमच्या आमच्या जीवनात देतात. प्रसाद दादा, सिद्धांत 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 कशाला म्हणायचं तर ज्या वाक्याला कुठलाही काळ बांधू शकत नाही, ना भूतकाळ, ना वर्तमान काळ, ना भविष्य काळ, ज्या वाक्याला कुठलाही काळ बांधू शकत नाही असं वाक्य तंतोतंत खरं ज्या प्रत्येक काळामध्ये जे वाक्य तंतोतंत खरं ठरतं, सत्य ठरतं, त्याला सिद्धांत म्हणतात. किंवा ज्या वाक्याला कुठल्याही देशाची सीमा बांधू शकत नाही असं वाक्य म्हणजे सिद्धांत. ज्या वाक्याला कुठलाही प्रकारच्या जाती धर्मामध्ये उच्चारला असता जे वाक्य अगदी तंतोतंत सत्य ठरतं, त्याचं खंडन होत नाही असं जे वाक्य आहे त्याला सिद्धांत म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे असा सिद्धांत म्हणतात की जेव्हा देवाच्या मनात आलं तर तिथं आपली इच्छा असो किंवा नसो कुणाचंही काहीही चालत नाही. आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना. आणि हाच महत्वाचा सिद्धांत पटवून देताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एक दृष्टांत देतात, तो पौराणिक दृष्टांत देतात. अयोध्येचा सम्राट चक्रवर्ती राजा हरिश्चंद्राचं उदाहरण देतात की जो राजा सार्वभौम असणारा राजा झोपताने राजा म्हणून झोपला आणि सकाळी उठताना स्वतःकडं एका ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा नव्हती, स्वतःला काशी क्षेत्रात जाऊन डोमाच्या घरी जाऊन विकून आणि तिथं पाणी वाहावं लागलं. अशा प्रकारचा दृष्टांत तुकोबाराय अभंगाच्या 2 चरणामध्ये देतात. हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. आणि किरण महाराज कदाचित तुकोबारायांना हाही दृष्टांत अपुरा वाटला असावा म्हणून पुन्हा एक पौराणिक दाखला तुकोबाराय अभंगाच्या 3 चरणामध्ये देतात. तो असा देतात की महाभारतकालीन जे धर्मयुद्ध झालं महाभारताचं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या सर्व प्रकारे मदत करणारा, सहाय्य करणारा असा परमात्मा, पण जेव्हा आयुष्याचा प्रश्न होता ना तेव्हा भगवान श्रीकृष्णाने पांडवांना नाराज केलं. आयुष्याचा प्रश्न होता तेव्हा आयुष्य राज्य मिळून दिलं, नाही ते प्रकारचे काम केले. परंतु जेव्हा आयुष्याचा प्रश्न होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने नाराज करून अभिमन्यूचे डोळे झाकले आणि त्या राज्यासाठी वारस पाहिजे होता, तो वारस न देता राज्यावरून त्याला दूर केलं. पांडवांचा सहकारी राजाहुनी केले दुरी. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय आपल्याला एक सर्वांना मौलिक असा उपदेश करतात. तर तुकोबारायांना काही साधकांनी विचारलं, महाराज मग आम्ही अशा परिस्थितीत काय करावं? तर काय करावं? तुकाराम महाराज म्हणतात की हे आपल्या कर्माचं फळ आहे. देवाच्या मनात जसं येईल ना देव तसंच आपल्या सोबत करतो. तिथं आपलं कुणाचं काही चालत नाही, ना हरिचंद्राचं चाललं, ना तारा राणीचं चाललं, ना पांडवांचं चाललं. म्हणून व्यर्थ कुंती करू नको, व्यर्थ धडपड करू नको. तुका म्हणे उगे चिरहा होईल ते सहज पहा. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. विठ्ठल विठ्ठल आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. गजाननं भूतगणादि सेवितं कपित्थ जम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. या कुंदेन्तु तुषार हार धवला
या शुभ्र वस्त्रारुता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्भिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवं कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातात्मजं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यश्च वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो बाबानंदजी भक्ती स्वरूपम यशोदिठी जयावरी झळके किह पद्म करू माथा पारुखे ते जीवाची परी तुखे महेशेसी एवढेची महिमेची करणे की वाचा बळे वानू मी कवने का सूर्याची अंगा लागत असो कल्पतरू केवुता फुलोरा कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा कवने वासू कापुरा सुदेव चंदना ते कायसे चर्चावे अमृता ते केवुते रांधावे गगनावरी उभवावे घडी के तैसे श्री गुरुचे महिमान अकळिते के असे साधन हे जाणून या नमन निवांत के समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगतनीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रैधि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा तारा निवृत्ती उदारा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या जिजाती प्रतिवर्षी पंढरपुरा महाद्वारी हरीच्या भेटी विठ्ठल विठ्ठल आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा गरी पाणी प्रस्तुत अभंगाचं चिंतन नाकडे वळण्यापूर्वी काही वक्ता संबंधाने जो काही परिहार द्यायचा तो असा की आज या अनेक संतांच्या विशेषतः कर्नालचे बाबाजी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पडेगाव नगरीमध्ये या पुण्यक्षेत्रामध्ये आज ही जी कीर्तनाची सेवा आहे ही काही विशेष नैमित्तिक रूपाने आहे. तर तिचं निमित्त असं आहे कैलासवासी दत्तात्रय देवबा मुंजाळ यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्तानं या मुंजाळ परिवाराने ही सेवा आयोजित केलेली आहे. या मुंजाळ परिवाराच्या आई दगूबाई देवबा मुंजाळ त्यांची कैलासवासी दत्तात्रय पाटलांचे गंगा भागीरथी मथुराबाई दत्तात्रय मुंजाळ या पत्नी, त्यांचे थोरले बंधू आमचे परममित्र श्री बापूसाहेब देवबा मुंजाळ, त्यांचे दुसरे बंधू श्री भागवत देवबा मुंजाळ, पवन बापूसाहेब मुंजाळ पुतण्या, संकेत भागवत मुंजाळ पुतण्या, यश दत्तात्रय मुंजाळ मुलगा, आरती पुतणी, अक्षदा पुतणी आणि शिवानी पुतणी, या अशा मुंजाळ परिवाराने ही सेवा आयोजित केलेली आहे. या सेवेच्या निमित्तानं आज या कीर्तन सेवेला उपस्थित असणारे मृदंग मणी आमचे बाचे किरण महाराज जाधव पाथरेकर, अतिशय गोड असं त्यांचं वादन आहे. अख्ख्या महाराष्ट्रांनी त्यांच्या मृदंग वादनाचा आनंद घेतलेला आहे. आमचे दुसरे मित्र ते कीर्तनकार आहे, युवा कीर्तनकार कुणाल महाराज बोले, ते बेलापूरवरून इथं आपल्या प्रेमस्थळ आलेले आहेत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत आबा खरात. खरं तर मी भजनात उतरण्यापूर्वी बाळू महाराज आणि वसंत आबाचं मला मार्गदर्शन मिळालेलं होतं. आबा तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो. आमचे दुसरे युवा कीर्तनकार गायनाचार्य संगीत विशारद आमचे पाहुणे आहे ते प्रसाद महाराज ताराळ, त्यांच्याही चरणावर मी साष्टांग दंडवत घालतो. आणि स्वर भास्कर हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज पवार, ज्यांचा आवाज उभ्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे, ऐकत आहे. आणि खरं तर मला परमार्थात येण्याचं जे भाग्य मिळालं तर ते मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आज मी जो काही उभा आहे
त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे, हे मला विसरता येणार नाही. मी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. बाबाजी आपलं नाव? गोकुळ महाराज, हरिभक्त परायण गोकुळ महाराज. आमचे मेवणे पांडुरंग महाराज पवार चांगलं गातात, ते पण आमचे मावस भाऊ बाळासाहेब पवार तेही आपल्या प्रेमापोटी कीर्तनाला उपस्थित आहे. हरिभक्त परायण विलास महाराज, पांडुरंग महाराज, विनेकरी दांगट महाराज. बाबाजी आपलं नाव? हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज. आणि विशेषत्वाने या कीर्तन रूपी सेवेसाठी इथं निखिल महाराज बनकर हेही आहेत उपस्थित. आणि आमचे हरिभक्त परायण सखाहरी महाराज जाधव पाथरेकर तेही मला मार्गदर्शन, माझं कौतुक पाहण्यासाठी इथं उपस्थित आलेले आहे. मी त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आणि तुम्ही सर्व श्रोते, प्रभू समान श्रोते मायबाप, मी तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून सेवेकडं वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र ताराराणी, वाहे डोंबा घरी पाणी. प्रस्तुत अभंगात सुरुवात करण्यापूर्वी तुकोबारायांनी आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना. देव आणि कोणीतरी, दुसरं कोणीतरी, अन्य कोणीतरी, म्हणजे असे दोन वेगवेगळे घटक येथे दाखवलेले आहे. तर आपण प्रथमतः देवाची संकल्पना काय आहे, देव कुणाला म्हणायचं, या बाबीचा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर देव कुणाला म्हणायचं, या सृष्टीचा, या ब्रह्मांडाचा जर विचार केला तर आबा दोन घटक आहे या ब्रह्मांडामध्ये. एक आहे चैतन्य आणि दुसरा आहे जड. चैतन्य आणि जडाचा जेव्हा संयोग झाला तेव्हा तिसरा पदार्थ तेथे निर्माण झाला, ती झाली माया. आता किती पदार्थ निर्माण झाले? चैतन्य, जड आणि माया. या मायेचेही दोन प्रकार झाले. जेव्हा मायेचा संयोग शुद्ध चैतन्याशी झाला तेव्हा शुद्ध सत्वात्मक माया म्हणजेच ईश्वराची निर्मिती झाली. आणि जेव्हा मायेचा संयोग जडाशी झाला आणि जड अधिक चैतन्य अधिक माया म्हणजे अविद्यारूपी मलिन माया म्हणजेच जीव. आता अविद्या का म्हणायचं तर बाळूप्पा, जड अंतकरण हे जड आहे म्हणून अविद्या म्हटलं जातं. आणि तिथं जीवाची निर्मिती झाली. आता चैतन्य, जड आणि ईश्वर आणि जीव असे चार घटक झाले. तर शुद्ध चैतन्य ते काय आकाराला येत नाही, ते निर्गुण निराकार असतं. तर ते साक्षीभूत असतं. तर ते कसं साक्षीभूत राहतं, मी 2 मिनिटात एक दृष्टांत सांगतो. पूर्वी राजस्थानमध्ये उंट असायचे. एक वृद्ध होता आणि त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं की माझ्यानंतर माझ्या ज्या संपत्तीची वाटणी आहे तिच्यातला 50% हिस्सा थोरल्या मुलाला, तिच्यातला 25% हिस्सा धाकट्या मुलाला आणि 5% मुलीला, असं हिस्सा वाटून द्या. तर मग आता त्याच्याकडं तो वारला, त्यांनी ते बघितलं त्या परिवारानं. आता याची वाटणी काय करायची, काय निघलं तर निघले 19 उंट. तर 19 उंट कसे निघले, मग आता त्याचं निम्म कसं करायचं, थोरल्या मुलाला 50% हिस्सा द्यायचा, मग तो कसा द्यायचा. उंट काही म्हणी का ह्या उंटाला विकून टाका म्हणे, बाळू महाराज म्हणे विकून टाका म्हणे. नाही म्हणे आता तसं नाही करता येणार, निम्माच करायचा. मग आता उंट तर कापता येणार नाही. मग तिथं एक त्यांचा मित्र तेवढ्यात आला, त्या जे वारले होते बाबा त्यांचा मित्र आला. तर तो मित्र आला, त्याने सांगितलं म्हणे त्यात सोपं आहे म्हणे, थांबा किती उंट 20 निघले ना. तो उंटवरच आलेला होता, राजस्थानचा होता, उंटच होता त्याच्याकडं, वाहन काय मोटरसायकल नव्हती. उंट आला
तो एक उंट त्याच्यात टाकला, मग झाले 20. आता 10 उंट थोरल्या मुलाला घ्या म्हणे वाटून, दिले त्या थोरल्या मुलाला. आता त्या 10चे राहिले 10चे परत 5 उंट त्या धाकट्या मुलाला देऊन टाकले. आता राहिले 5. आता मुलीला 5% हिस्सा द्यायचा. तो किती? 4 उंट. तिचे 4 दिले, एक शिल्लक राहिला त्याचा तो घेऊन गेला. अशा प्रकारे जसं तो उंट ही कापला नाही, वाटणी सारखी झाली आणि त्याचा ही उंट तसाच त्याच्याकडे राहिला. असं जो व्यवहार केला तसं परमेश्वर साक्षीभूत आहे. परमेश्वर काहीही करत नाही, तो तुम्हाला फक्त साक्षीभूत ठरतो. राहिला जडाला कर्तेपणाचा भाव नसतो, कुठलं ज्ञान नसतं. आबा जडाला ना सर्प भासतो ना दोरी भासते, आणि ना शब्दानं सांगितलं बो हे सर्प नाही ही दोरी, हे शब्द ज्ञान प्रमाज्ञान नसतं, ब्रह्मज्ञान नसतं आणि शब्द ज्ञान नसतं, कुठलंही ज्ञान नसतं. जड काय प्रगट होत नाही. मग होतो कोण प्रगट? ईश्वर म्हणजेच देव आणि जीव. आता देवाचं कसं आहे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, आपल्याकडं फार वेळ कमी आहे, मग आपल्याला अभंगाकडे वळायचंय. तर राहिला देव. आता देव कशाला म्हणायचं? तर देव शुद्ध सत्वात्मक माया, त्याला ईश्वर म्हणतात. आता ईश्वर कुणाला म्हणायचं? जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ब्रह्म, त्या देवाला काय म्हणतो आपण? ब्रह्म म्हणतो. जेव्हा सृष्टीचा संहार होतो तेव्हा त्या देवाला आपण भगवान शंकर म्हणतो. आणि जेव्हा या सृष्टीचं पालन पोषण करायचं असतं तेव्हा त्या ईश्वराला आपण भगवान विष्णू किंवा पंढरीनाथ भगवान श्रीकृष्ण, राम, काही म्हणा, तो एक अवतारित, ते अवतार घेतो भगवंत. सृष्टीचं पालन पोषण धर्माच्या रक्षणासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तसं ब्रह्म आणि शंकर एकदाच अवतरित होतात, त्यांना प्रत्येक वेळेस अवतार घ्यावा लागत नाही, कारण त्यांचं एकच कार्य असतं, सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा लय. राहिलं आता जीव. आता जीवाची निर्मिती कशी होती? भगवंताच्या अविद्यारूपी मायेने जीवाची निर्मिती होती. देव काय करतो? तर तुमचं या सृष्टीचा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा काहीतरी कर्म करतात, आणि जन्माला येतो तर आपण पंचमहाभौतिक घटकाचं शरीर धारण करून आपण जन्माला येतो. इथं आपलं काहीच नसतं. आपलं का काहीच नसतं? मी हे सर्व देवाचं असतं. एका उदाहरणानं पटवून देतो. आता बाळूप्पा, हे काय आहे? उपर्ण म्हणजे कापड आहे. कापडाचं उपादान कारण काय आहे? तंतू आहे. कापडाला जन्म देणार कोण आहे? तंतू कुणाला जन्म देतो? तंतूची निर्मिती कशापासून होते? कापसापासून. कापूस कशापासून निर्माण होतो? जमिनीपासून. जमीन कशापासून निर्माण होती? पाण्यापासून. पाणी कशापासून निर्माण होतं? तेजापासून. तेज कशापासून निर्माण होतं? वायूपासून. वायू कशापासून निर्माण होतो? तमप्रधान प्रकृतीपासून. आणि तमप्रधान प्रकृती कशापासून निर्माण होती? भगवंतापासून. काय आहे तुमचं? सर्व हे भगवंताची उत्पत्ती आहे. आणि अशा या भगवंताने दिलेल्या देहा येऊन आपण जे चांगलं कर्म करू तर आपल्याला फळ हे भोग हे आपल्याला चांगले मिळतात. आणि जर आपण या जीवनात प्रवासी आहोत, महाराज कांगुणे महाराज नेहमी म्हणायचे की आपण इथं प्रवासी म्हणून आलेलो आहे, आपल्याला इथं मुक्कामाची सोय नाही. आणि आपण जे कर्म करू ते कर्म देहतव पाचाचा झाला, कर्माचे गुणी गुंतीला, भवचाकी सुधला जन्म मृत्यूच्या. जसं कर्म करू तसं आपल्याला भोगावंच लागतं. नाथ महाराज म्हणतात, कर्म झाले ते भोगाले,
जसे कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे, तसे आपल्याला भोग मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये नेहमी सत्कर्म केलं पाहिजे. आणि जेव्हा विठ्ठल 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 जेव्हा देवाच्या मनात आलं तर तिथं कोणाचं कसं चालत नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांनी हे अभंग उगाच सुचले म्हणून रचले असं नाही. तर एकदा काय झालं, मी एक सांगून जाईन. एकदा काय झालं, एका पहाटे जगद्गुरु तुकोबाराय उठले भल्या पहाटे आणि त्यांनी स्नान केलं, काकडा चालू केला. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनाची सावली, येई धावुनी स्मरताची. असा काकड आरती सुरू झाली तुकोबारायाची. आई जिजाई पण उठल्या आणि मला मोबाईल मला आवाज का नाही येऊ राहिला, मला नाही येऊ राहिला माईक मध्ये. किरण महाराज तुमचं तर नाव. आणि जेव्हा आई जिजाई पण उठल्या पाटे, त्यांनी तुलसी वृंदावनाच्या समोर सडा समार्जन केलं, रांगोळी काढली आणि दिवा लावून तुळशीला पाणी घालत होत्या. तेच तेवढ्यात झालं काय की गाडी बैलाच्या घोंगराचा आवाज त्यांच्या कानावरती आला. आणि कानावरती आवाज आला म्हणून बघितलं तर गाडी बैल असे जवळ आले. पाहतो तर श्याम काका त्या गाडीला चालवत येत होते. श्याम काकांनी गाडी उभी केली. त्यावेळेस जर गाडी बैल आले आणि बैलाच्या अंगावरती जर झूल असल तर आनंदाचा निरोप समजायचे, आणि जर झूल नसल तर काही दुःखद निरोप आहे असा संकेत न बोलता होता तो. आणि त्यावेळेस श्याम काकाच्या बैलाच्या पाठीवर काही झूल नव्हती. श्याम काका आले आणि तुकोबारायांना आई जिजाईला म्हणाले, म्हणे आपले आप्पाजी पंत गुळवे तुकोबारायाचे सासरे आई जिजाईचे वडील म्हणे आजारी आहे, चला म्हणे मी तुम्हाला न्यायला आलो. आणि तुकोबाराय बसले, आई जिजाई बसल्या. तुकोबारायाचं भजन चालू होतं. आई जिजाई मात्र समोर तोंड करून बसल्या होत्या, पुढं तोंड करून बसल्या होत्या गाडी बैलात. कारण त्या काळात ज्या सासूरवासनी महिला जेव्हा माहेरी जायच्या तेव्हा तोंड पुढं असायचं, आणि जेव्हा सासरी जायच्या तेव्हा तोंड पाठीमागं असायचं माहेरकडं. आणि असं पुढं तोंड करून आई जिजाई बसल्या. गाडी बैल चालू होते, पण श्याम काकाचे डोळे पाणवलेले होते. कारण आप्पाजी पंतांचे ते मुनीम होते श्याम काका, आणि खूप प्रेम होतं. आणि सांगताना मग आई जिजाईनं विचारलं, म्हणे काका तुमच्या डोळ्यात पाणी का? तसं आई जिजाईला थोडा संशय आलेला होता, पण व्यक्त करता येत नव्हता भाव. तेव्हा श्याम काका म्हणाले, नाही जिजा काही नाही, मी रात्री गाडी बैल हाकवीत आलो, गार वारे डोळ्याला गार वारं लागलं आणि म्हणून पाणी येतं. ते खोटं बोलले. बघता बघता गाडी बैल इकडं आप्पाजी पंतांच्या अंगणात आले आणि तिथं गाडी बैल उभे केले. बघतो तर काही महिला तोंडाला पदर लावून उभ्या होत्या. आणि आई जिजाई उतरल्या, साप त्या घराकडं गेल्या, ओट्याकडं गेल्या. दारात काही प्रचंड गर्दी होती, आणि गर्दी होती तिथं असं जागा केली, आणि जिथं आप्पाजी पंतांचा पार्थिव देह ठेवलेला होता तिथं गेल्या आणि बघितलं तर ते गेलेले होते. आई जिजाईने मोठ्याने हंबरडा फोडला आणि आबा बोला ना, मी आले, आवली हाका मारा ना. महाराज, बापाचं मुलीवर खूप प्रेम असतं आणि मुलीचा जीव
फक्त आणि फक्त आईमध्ये नाही राहत, भावात नाही राहत, तर सर्वात जास्त जीव आपल्या बापात असतो. बघा तुम्ही, जेव्हा मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस बापाच्या किती अंतकरण कळवळून येतं, किती बाप रडतो धायमाय. आणि ते मुलीचं आणि बापाचं असं प्रेम होतं. तेव्हा आई जिजाई रडू लागल्या. ते प्रेत यात्रा उचलली त्यावेळेस खांदेकरी 4 खांदेकरी, 3 भावकीतले आणि एक मुलीचा म्हणजे जावई किंवा बाचा असा एक खांदेकरी असायचा. त्या नियमाप्रमाणे 3 भावकीतले खांदेकरी झाले आणि एक तुकोबाराय झाले जावई म्हणून. आणि प्रेत गेलं पुढं विसाव्याच्या ठिकाणी, ते प्रेत ठेवलं. पुढचे खांदेकरी मागं आले, मागचे पुढं गेले. आई जिजाई त्या प्रेताला वारा घालत होत्या, रडत होत्या. आणि तुकोबाराय पुढचे मागं आले. तुकोबारायांना विचारलं, म्हणे अहो तुकोबाराय, अहो म्हणी धनी, त्या धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या. त्यांनी बघा तुकोबारायाच्या जीवनात एवढी उलथापालथ झाली, एवढं वैभव गेलं, पण आई जिजाईला तुकाराम हाच त्यांच्यासाठी राम होता. त्यांचं सर्वश्रेष्ठ स्थान हे तुकोबाराय होतं. आई जिजाई म्हणी, तुकोबाराय, तुम्हाला काळ घाबरतो, काळ तुम्हाला तुमचा गुलाम आहे आणि तुम्ही काहीही करू शकता. आणि मग तुम्हाला काळ जर घाबरतो, तुम्ही काळाच्या माथ्यावर जर पाय देता, तर माझ्या आबांना उठवा ना. तुकोबाराय म्हणले, नाही आवले, तसं नाही करता येत. अगं, एकदा तुपाचं दूध झालं तर दुधाचं तूप करता येतं, परंतु तुपाचं दूध परत करता येत नाही. असंच जेव्हा एकदा माणसाचं रूपांतर प्रेतात झालं, तर प्रेताचं रूपांतर पुन्हा जिवंत माणसात करता येत नाही. तसं केलं असतं तर ज्ञानोबारायांनी विठ्ठलपंतांना उठवलं असतं, आणि तसं त्यांनी केलं नाही. प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाला उठवलं असतं, तरी तसं त्यांनी केलं नाही. तसं करता येत नाही. देवाच्या मनात आलं आले देवाजीच्या मना, 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 आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे झाले ना, तेथे कोणाचे झाले ना, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. तेथे कोणाचे झाले ना, तेथे कोणाचे झाले ना, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. देवाची आम्हाला तेथे कोणाचे दारेना, तेथे कोणाचे दारेना, तेथे कोणाचे दारे. देवाची आम्हाला तेथे कोणाचे दारेना, तेथे कोणाचे दारेना, तेथे कोणाचे दारेना. जेव्हा देवाच्या मनात येतं ना, तिथं कुणाचाही काहीही चालत नाही. हा महत्वाचा सिद्धांत तुकोबाराय अभंगाच्या आपल्याला प्रथम चरणात सांगून जातात. आणि हाच सिद्धांत पटवून देताना
एक दुसरा एक दृष्टांत तुकोबाराय सांगतात. जेव्हा एकदा स्वर्गामध्ये ऋषी मुनी आणि देवता यांची सभा भरली आणि ती सभेत असा विषय झाला की सध्या मृत्यूलोकामध्ये सत्यवादी आणि दानशूर धर्मनिष्ठ असा कोण आहे. तेव्हा गुरु वशिष्ठाने शिफारस केली की अयोध्येचा राजा हरिश्चंद्र, त्या राजा हरिश्चंद्राने सर्व प्रकारचे पारमार्थिक मूल्य जपून दान धर्म यज्ञ याग आणि सर्व प्रकाराने हरिश्चंद्र राजा सर्वश्रेष्ठ राजा आहे. तेव्हा विश्वामित्र बोलले, मला बघावं लागल, तपासून बघावं लागल, त्यांची परीक्षा घ्यावा लागल. आणि परीक्षा घ्यायचं ठरलं तर त्या दिवशी रात्री राजा हरिश्चंद्र शयन कक्षात झोपले. राजा हरिश्चंद्राला एक स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नात असं आलं की अरण्यात हे शिकारीला गेले. तिथं एक सुंदर स्त्री एकटीच रडताना त्यांनी बघितली आणि विचारलं तिला, म्हणे तू का रडतेस आहे. ती म्हणे मी सिद्धी आहे आणि मला विश्वामित्र तपश्चर्येच्या रूपाने प्राप्त करू पाहत आहे, परंतु मी नाजूक आहे, मला काही त्रास होतो, मला ही गोष्ट सहन होत नाही. राजा काहीतरी करा. राजा म्हणे घाबरू नका, मी विश्वामित्रांना सांगतो. आणि विश्वामित्रांना सांगितलं त्यांनी की तुम्ही 60,000 वर्षाची तपश्चर्या केली आणि आता तुम्हाला आवश्यकता कशाची आहे, काय प्राप्त करायचं आहे. आणि तो विश्वामित्राला त्या गोष्टीचा राग आला. विश्वामित्राने एक दानव बोलावला आणि दानव बोलावला राजा हरिश्चंद्राच्या बागेमध्ये. त्याला सांगितलं डुकराचं रूप घे, सुकराचं. आणि सुकराचं रूप घेऊन ती बाग धुमसायला त्या डुकराने चालू केली. त्या तिथं रक्षक होते, रक्षपाळ होते, त्यांनाही तो डुक्कर जुमानत नव्हता. शेवटी राजाला पाचारण केलं. राजाने बाण जोडला, डुक्कर पुढे, राजा पाठीमागे पळत सुटले. पळता पळता अरण्यात गेले आणि ते डुक्कर काही क्षणात अदृश्य झालं. राजा भयभीत झाला, राजाला वाट सुचाना. परंतु तिथं एक ब्राह्मण देवता, विठ्ठल 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 तिथं ती ब्राह्मण देवता, तिथं एक ब्राह्मण देवता उभी होती. त्या ब्राह्मणाला विचारलं राजा हरिश्चंद्राने, म्हणे ब्राह्मण देवता मला रस्ता सांगता का. हो म्हणे राजेसाहेब मी सांगतो, पण मी एका गोष्टीने व्याकुळ आहे. काय आहे म्हणे तुमची अडचण. म्हणे माझी कन्या नृपवर झालेली आहे आणि माझ्या कन्येशी तुम्ही विवाह करा. नाही राजा बोलला, म्हणे माझं लग्न झालेलं आहे, माझा विवाह झालेला आहे, मला 5 वर्षाचा बाळ आहे, त्याचं नाव रोहिदास आहे, मी लग्न करू शकत नाही. म्हणे आमच्या सूर्यवंशात एक पत्नी आणि एक वचनी असा बाणा असल्यामुळे मी काही लग्न करू शकत नाही. ब्राह्मण देवता मला क्षमास. तो ब्राह्मण रडायला लागला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, राजा मी काय करू आता, माझ्याकडं धन नाही आहे आणि मी ही कन्या कुणाला देऊ. राजा म्हणे तुला धन नाहीये विवाहासाठी, तर तू काय कर, मी धनच काय तुला माझं राज्य दान देईल. ब्राह्मण बोलला, ब्राह्मणाला हेच लागत होतं बाळू महाराज. तो ब्राह्मण ठरून आलेला होता, तो विश्वमित्र होता, पण त्या ब्राह्मणाच्या रूपाने आला आणि त्या ब्राह्मणाने शब्द घेतला, म्हणे राजा दान करतो, कर दान, संकल्प सोड म्हणे. आणि त्या भावनेच्या भरात त्या राजाने संकल्प सोडला आणि राज्य दान केलं. विठ्ठल 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 आदरणीय
या गावचं भूषण किशोर नाना आमच्याच नाही तर आपल्या सर्व पारमार्थिक कार्यावर प्रेम करणारे, भरभरून या कार्यासाठी मदत करणारे, संयोजन नियोजन असं करणारे गोड असं व्यक्तिमत्व किशोर नाना हेही या सेवेसाठी उपस्थित आहे. या मुंजाळ परिवाराच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ते उपस्थित आहे. नानांना माझा सप्रेम जय हरी. विठ्ठल 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 आणि संकल्प सोड म्हणताच संकल्प सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण राजाच्या दारात आला. राजा म्हणे, तू मला राज्य दान दिलंस, मला दक्षिणा दे. तेव्हा भंडारपालाला राजाने आज्ञा केली, या म्हणे ब्राह्मणांना दक्षिणा द्या म्हणे. आणि राजावर ब्राह्मण कडाडला. खबरदार म्हणे राजा, तू दान कुणाला द्यायला सांगतोस? तू हे विसरलास का? तू रात्री मला दान दिलं राज्य, आता तुला दक्षिणा द्यायची तर मला राज्य सोडून बाहेरून दक्षिणा दे. या राज्यावर आता संपूर्ण माझा अधिकार आहे, तुला इथून जावं लागल आणि बाहेरून. मग तेव्हा राजा हरिश्चंद्र दयावाया करू लागला, विनंती करू लागला, क्षमा याचना करू लागला. तारा राणी तिथं आली, ती क्षमा याचना करू लागली. तर त्या ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या विश्वामित्राने त्या तारा राणीची वेणी ओढली आणि तिला मारहाण केली. मी माझ्या पदरचं नाही सांगत, नामदेव रायाचं गाथ्यात हरिश्चंद्र राजाचं वर्णन आहे, त्याच्यात आहे, तुम्ही घरी गेल्यावर बघून घ्या. आणि अशा रीतीने तारा राणी, बाळ रोहिदास आणि हरिश्चंद्र राजा त्या ब्राह्मणाची विनंती करू लागले आणि काही अवधी मागितला. राज्यातून बाहेर जायला परवानगी दिली. लोक गयावया करू लागले, रडू लागले, हे राजा जाऊ नको, तू दान जे कबूल केलं त्या दानाच्या काही पटीने आम्ही द्रव्य देऊ ब्राह्मणाला. त्या ब्राह्मणाची विनंती करू लागले, परंतु ब्राह्मणाने काही एक ऐकलं नाही. राजा हरिश्चंद्र रस्त्याने चालू लागला, पाठीमाग तारा राणी चालू लागली आणि त्याच्या पाठीमागून बाळ रोहिदास चालू लागला. आणि रस्त्याने चालत असताना त्या विश्वामित्राने सूर्यनारायणाला आज्ञा केली, हे सूर्यनारायणा, 16 कळांनी तापायचं काम करा. खूप तापला सूर्यनारायण, पायाला ऊन लागू लागलं. आणि वायुदेवाला आज्ञा केली विश्वामित्राने, तुम्ही या रस्त्याने, ज्या रस्त्याने हरिश्चंद्र चालला त्या रस्त्याने तुम्ही येऊ नका. आणि वायुदेवाला बंद केलं. आता वरुण देवाला आज्ञा केली की इथलं पाणी सर्व आटून टाका. आता खूप ऊन पडलं, प्रखर ऊन पडलं, दगडाच्या लाह्या झाल्या. तशातच हरिश्चंद्र राजा, तारा राणी आणि बाळ रोहिदास 5 वर्षाचा चालू लागले. तितक्यात ब्राह्मण समोरून आला आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी होती, त्याच्यासोबत एक 5 वर्षाचा बाळ होता. आणि त्या ब्राह्मणाने परत राजाला विनंती केली, म्हणे राजा, आम्ही भिक्षा मागायला चाललो आहोत म्हणे, आमचे पाय खूप भाजतात, तुमचे पादत्राण आम्हाला अर्पण करा म्हणे, आमचं बाळ खूप. त्यांनी असं म्हणता क्षणीच ते पादत्राणे दान करून टाकले आणि अनवाणी पायाने पुढे चालू लागले. तर पायाला चटके बसत सुटले आणि फोड आले. अशात चालू लागले. पुढं विठ्ठल विठ्ठल आणि असं चालता चालता पुढे एक जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये वनवा लागला. त्या वनव्यामध्ये हरिश्चंद्र आणि रोहिदास, तारामती यांची चुकामुक झाली. आणि चुकामुक झाली तर तिथं परत एक ब्राह्मण आला. तारा राणीला सांगितलं, तू एकटी का आहेस, इथं का रडती आहेस? तिनं सांगितलं, माझा पती राजा हरिश्चंद्र आणि बाळ रोहिदास हे यांची चुकामुक झाली.
म्हणे ते तर जळून भस्मसात झाले म्हणे या वनव्यात. वनवा लागला त्या तिथं वनाला आणि या वनव्यात जळून भस्मसात झाले. त्या मायाने त्यांचे प्रेत दाखवले. तारा राणी आक्रोश करू लागली, म्हणू लागली माझ्या बाळाला खूप तहान लागली होती, पाणी आणायला शोधायला जायचं होतं आणि आता असं का झालं. तर तिथं तो ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाने सांगितलं तू आता आक्रोश करू नको, रडू नको, या पार्थिव देहाला अग्नी दे म्हणे. आणि अग्नी दिला. अग्नी द्यायचं ठरवलं. ते म्हणे ब्राह्मण देवता तुम्हीच द्या. नाही म्हणे मी असं ऐकलं का तुम्ही ऋणात आहे, अग्नी देता येणार नाही. आणि असं करता तो ब्राह्मण अदृश्य झाला आणि परत एका वाघाचं रूप घेऊन तिथं आला आणि डरकाळी फोडली तिथं आणि त्या बाळ रोहिदासाचं पार्थिव उचललं. हे दृश्य पाहून तारा राणी मूर्छित पडली आणि मूर्छित पडून विठ्ठल 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 आणि मूर्छित पडली. परत सकाळ झाली. पुन्हा राजा हरिश्चंद्र आणि बाळ रोहिदास त्यांना भेटले, चालू लागले. वेळ कमी आहे. ते चालता चालता काशी नगरीत आले आणि काशी नगरीत तिथं भागीरथीचं स्नान केलं. तिथं स्नान केलं आणि तो ब्राह्मण ज्याला दान दिलं होतं तो ब्राह्मण परत तिथं आला. म्हणे राजा तुला शोधताना किती त्रास झाला, कुठं गेला होतास. म्हणे राजा ब्राह्मण देवता मी तुमची माफी मागतो म्हणे, आता तुम्ही आमच्या सोबत राहा. गेले त्या काशीच्या बाजाराच्या ठिकाणी गेले. तिथं हाट ओट होता का जी वस्तू विकायची, जी व्यक्ती त्या काळात ज्यांना गरज असायची माणसं पैसे देऊन कामासाठी विकत घ्यायची अशी प्रथा होती. आणि त्या हाट ओट्यावर हरिश्चंद्र राजा आणि तारा राणी बाळ रोहिदास वाळलेलं गवत डोक्यावर घेऊन तिथं थांबले. तिथं एक आणि लोक बघू लागले. बघा बघा काय कर्माची गती आहे. या राजा हरिश्चंद्र ब्राह्मणाला दान कबूल केलं आणि त्या ब्राह्मणाच्या दानाच्या नादात इथं स्वतःला विकायला आला. आणि एवढी रूपवान लावण्यवती तारा राणी तीही विक्रीला आणली. आणि ही बातमी हा म्हणता एका वेश्येला जाऊन पोचली. ती वेश्या तिथं आली आणि त्या तारा राणीचं मोल बोलली. तर तिथं विश्वामित्र ज्या ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला विचारलं हिचं मोल काय आहे. ते मोल ठरवलं आणि ती घेऊन जाणार. तर ती म्हणे चाल सुंदरे तू आता माझ्या सोबत चाल, माझ्या शयनगृहात बसून राहा. काय भोग अलंकार काय भोगायचे ते दिव्य भोग. आणि तिचं हे बोलणं ऐकून तारा राणीला विवळ झाली तारा राणी. आणि तिने विनंती केली ब्राह्मणाला, म्हणे ब्राह्मण देवता मला यांना विकू नका, मला ही गोष्ट आवडत नाही. आम्ही असं वागणारे नाही आहोत आम्हाला. आणि तिची दया भगवान शंकराला आली. भगवान शंकर तिथं कौशिक ब्राह्मणाच्या रूपाने आले. आई पार्वती माता तिथं त्या ब्राह्मण पत्नीच्या रूपाने आले. त्या ब्राह्मणाला म्हणजे विश्वामित्राला काय तिचं मोल होतं ते दिलं आणि सांगितलं तू माझी धर्माची कन्या म्हणून माझ्या घरी चाल. तिथं अन्नछत्र ब्राह्मण जेवू घालतो आपण, तिथं स्वयंपाक कर, धुणे भांडे कर, पाणी आण. त्या बाळ रोहिदासालाही तिने विकत घेतलं आणि त्या त्यांनी विकत घेतलं. त्या भगवान शंकराने कौशिक ब्राह्मणाने विकत घेतलं. तू तिथं मला पूजेला साहित्य आणून दे, दुर्वा आणून दे, तुळस आणून दे, फुलं आणून दे, असं कामं कर. आणि त्यांनी इथे गेले. तिथं राजा हरिश्चंद्र एकटा राहिला आणि राजा हरिश्चंद्राला घ्यायला एक ढोम नावाचा अंत्यज म्हणजे त्या काळात अंत्यज कशाला म्हणतो आपण, त्या काळात स्मशानभूमीचं काम एक विशिष्ट वर्गातील व्यक्ती करायचे. आणि तिथं तो डोम आला. त्या डोमाने हरिश्चंद्राची किंमत देऊन टाकली त्या ब्राह्मणाला आणि राजा हरिश्चंद्राला घरी घेऊन गेला. तिथं त्या डोमाला 2 पत्न्या होत्या आणि 2 पत्न्या त्यांना सांगितलं तुम्हाला
काम करण्यासाठी मी चाकर आणला. आता या हरिचंद्राला, या नोकराला, चाकराला काम सांगा. तेव्हा त्या पत्न्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. राजा हरिश्चंद्राला तहान लागलेली होती. राजा हरिश्चंद्राला अन्नाचा पोटात राजा हरिश्चंद्राच्या अन्नाचा कण नव्हता. खूप कृश झालेला होता. आणि त्या डोंब पत्न्या कृश झालेल्या त्या हरिश्चंद्राकडे पाहून म्हणे, तुमचं काही द्रव्य वायाला जात होतं का? हा काय काम करणार आहे? याला कशाला आणलं? आणि त्यांनी राग काय केलं, एक मडकं घेतलं, माठ घेतला आणि राजा हरिश्चंद्राच्या हातात दिलं. जा म्हणे, डोहावरून पाणी वाहून आण म्हणे, आणि हा रांजा भरून ठेव म्हणे. आणि अशा प्रकारे मडकं ते राजा हरिश्चंद्राने घेतलं आणि डोहात पाणी वाहू लागला. आणि इकडं तारा राणी त्या कौशिक ब्राह्मणाच्या घरी आडातून पाणी शेंदून वाहू लागली. आणि हाच दृष्टांत बघा, ज्या राजा हरिश्चंद्र सार्वभौम चक्रवर्ती राजा एवढं वैभव असताना स्वतःला विकून ज्या डोमाच्या घरी पाणी वाहावं लागलं, तोच दृष्टांत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये हरिश्चंद्र तारा राणी, 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 हरिश्चंद्र सार्वभौम राजा असणारा हरिश्चंद्र
देवाच्या मनात आलं तर राज्य दान देऊन दुसऱ्याकडं पाणी वाहण्याचं काम करावं लागलं. आणि कदाचित तुकोबारायांना हा दृष्टांत अपुरा वाटला असावा, कारण परत विश्वामित्राने भगवंताने खुश होऊन पुन्हा राज्य हरिश्चंद्राला बहाल केलं होतं, म्हणून हा दृष्टांत अपुरा वाटला असावा. आणि दुसरा एक दृष्टांत तुकोबाराय देतात की महाभारताच्या 13व्या दिवशी युद्धाच्या अभिमन्यूने धर्मराजाचं दर्शन घेतलं, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. अर्जुनाचं दर्शन घेतलं, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. आणि भीमाचं दर्शन घेतलं, नकुल सहदेवाचं दर्शन घेतलं, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. परंतु जवळ उभा असलेला श्रीकृष्ण मामा, त्या मामाचं दर्शन घेतलं अभिमन्यूनी, आणि श्रीकृष्णाने काय आशीर्वाद दिला बळवाप्पा, काय आशीर्वाद दिला? यशस्वी भव. जवळ उभा असलेल्या सुभद्रेने विचारलं, दादा का रे, आजच्या युद्धाचा काही तुला परिणाम माहित आहे का? सर्वांनी आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला आणि तू यशस्वी भव म्हणतो. त्या भगवान श्रीकृष्णाला खरोखर माहीतच होता परिणाम, परंतु त्यांनी काय केलं, शब्द छेद केला. आणि नाही ताई, मी तुला एक सांगतो म्हणे, युद्धाचं काय परिणाम होईल मी सांगत नाही म्हणे, काय व्हायचं ते होईल, परंतु यशस्वी मात्र अभिमन्यू नक्की होईल. आणि यशस्वी भव म्हणून आता मी तुम्हाला त्या दोन बहीण भावंडाची चर्चा थोडीशी बाजूला ठेवून तुम्हाला विचारतो, बाळू महाराज, माणसाचं आयुष्य दीर्घ आयुष्य असावं का यशस्वी असावं? यशस्वी असावं. आणि या न्यायाप्रमाणे युद्ध सुरू झालं. सप्तशत दुर्योधनाने बोलावले अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला युद्धभूमीपासून लांब खेचून नेलं. युद्ध करता करता इकडं गुरु द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केली. आणि चक्रव्यूहात कोणी जायचं, त्याचं छेदन करायचं कोणी, अर्जुन तर बाहेर गेलेला होता. आणि अभिमन्यूनी धर्मराजाला सांगितलं, मी जातो म्हणे, मी आईच्या उदरात असताना मला ते ज्ञान आहे, फक्त बाहेर येता येत नाही. तर धर्मराजा म्हणे, आपण युद्ध करून तुला बाहेर काढू. आणि धर्मराजाच्याच आज्ञेने देवाने ही बुद्धी दिली. आणि अभिमन्यू युद्ध करत करत ते जे चक्रव्यूह होतं त्याचे 6 द्वार छेदित गेला. आणि 7व्या द्वारात जे धर्मयुद्ध होतं ते अधर्मयुद्धात झालं. 9 योद्ध्याने गुरु द्रोण, कर्ण, दुर्योधन, दुःशासन अशा महारथी 9 योद्ध्याने एकाच वेळेस, त्या युद्धाचा नियम असा होता की एकाने एकाशी युद्ध करायचं, अनेकांनी एकाशी युद्ध करायचं नाही. आणि हा नियम धाब्यावर ठेवून, हा नियम डावलून ते अधर्म युद्ध झालं. वीर अभिमन्यू संघ युद्ध केलं. आणि युद्ध करता करता कर्णाने पाठीमागून बाण वार केला, त्याचं धनुष्य तोडलं. पाठीमागून परत तलवारीने ढालीनं युद्ध करायला लागला. तेवढ्या वेळेत 9 कौरव पुत्र वीर अभिमन्यूने मारले. तरीही परत कर्णाने पुन्हा पाठीमागून वार करून ते तलवार आणि ढाल तोडली, गदाही तोडली. आणि दुःशासन पुत्राने दुःशासनाचा पुत्र दौशासनी याने डोक्यात गदा आणली. जयद्रथाने लात मारली त्याला आणि रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. आणि वीर अभिमन्यू वीरगतीला गेला. आणि अर्जुन आला बघितलं श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथं त्या रणांगणामध्ये आले. बघितलं रक्ताच्या थारोळ्यात पडला अभिमन्यू. पाहतो आणि हात जोडले श्रीकृष्णाला, भगवंता देवा,
अरे म्हणे तुझं तू घेशी तेव्हा देशी, जरी असशी उदार, आता माझ्याकडं काही द्यायला नाही तुला, परंतु मी तुला हात जोडून एक विनंती करतो. लोक जागृतीत भजन करत असतील यात नवल नाही, परंतु मी झोपेत सुद्धा माझे रोम सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणतात. अरे देवा, माझ्या राज्याच्या वारसासाठी हा वारसदार आहे, त्याला आयुष्य प्रदान कर, मी तुला हात जोडतो. भगवंताने मिश्किलतेने अर्जुनाकडे पाहिलं. त्या अभिमन्यूच्या आपल्या हाताने डोळे झाकले आणि दूर निघून गेला. अभंगाचं तृतीय चरणात तुकोबा पांडवाचे साय करी, पांडवाचे साय करी, ओ पांडवाचे साय करी, 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 ओ पांडवाचे साय करी, 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 साय करी, पांडवाचे साय करी. राजावरुनी गेले दूरी, राजावरुनी गेले दूरी, राजावरुनी गेले दूरी, राजावरुनी गेले दूरी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, ओ हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जे देवाच्या मनात आलं तिथं कुणाचं काही चालत नाही. ना हरिचंद्राचं चाललं, ना तारा राणीचं चाललं, ना पांडवांचं चाललं. म्हणून तुम्ही काय करा, जीवनात येऊन आपल्या केलेल्या कर्माचं फळ आहे, भगवत इच्छा आहे, म्हणून तुम्ही व्यर्थ धडपड करू नका आणि व्यर्थ कुंताकुंती करू नका. तर काय करा, उभं राहा आणि जे होईल ते आपलं सहजतेने जीवन जगा. अभंगाच्या तुका म्हणे उगेची रहा, तुका म्हणे उगेची रहा, तुका म्हणे उगेची रहा, तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, गेले राजावरून, गेले राजावरून, दुरी केले राजा, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा,
वाहे डोबा घरी पाणी हरिचंद्र तारा रे हरिचंद्र तारा अशा रीतीने ही भगवत इच्छा आहे आणि आपलं जीवन आपण सहजतेने त्या भगवंताला स्मरून जगायचं असतं, त्याचं नामस्मरण करायचं असतं, त्याचं भजन करायचं असतं. विठ्ठोबर कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी करत करत भगवंताचं नाम घेत घेत एक थोडासा परिचय द्यायचा राहून गेलो. मी अचानक असा माईक पुढं कीर्तनाला आलो तर मालुंजाचे ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी ब्रह्मानंद महाराज तथा बापू गुरुजी मालुंजेकर यांच्या या वारकरी संप्रदायाचं हरिभक्त परायण गुरुवर्य बाबानंद महाराज उर्फ वीर महाराज यांनी मला या धार्मिक कार्याचं प्रचाराचं प्रसाराचं कार्य या वारकरी संप्रदायाचं पुढचं कार्य माझ्याकडं सोपवलं आणि ती जबाबदारी भगवत इच्छा सद्गुरु कृपा म्हणून मी आपणा सर्वांपुढं कीर्तनाला उभा आहे. आणि मी माझ्या जीवनात फक्त आणि फक्त पंढरीच्या वारीला महत्त्व दिलेलं आहे. मी दुसरं काहीही मला येत नाही. मला ही सर्व मंडळी माझे सवंगडी आहेत. गेल्या 20 वर्षापासून आम्ही नाना भजनात आहे. भजन हाच एकमेव विषय माझा होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबा रायाचं स्मरण करू, भजन करू. ज्ञानेश्वर